सो हे गाईज आज आहे मंडे आणि जसं मी म्हटलं की आजपासून आहे माझं वर्क फ्रॉम होम. मी घरी आलेलं आहे पण तरी पण 3 दिवस माझं वर्क फ्रॉम होम आहे. आणि कधी कधी मला वाटतं की ऑफिसला जाणं एक वेळ बेटर आहे, पण वर्क फ्रॉम होम नको, कारण इतकी डोक्याला किटकिट होऊन जाते. तर वाजलेले आहेत 12:30 दुपारचे आणि आज मंडे असल्यामुळे आज माझा आहे उपवास. तर मम्मी मस्त माझ्यासाठी वरीचं उपीट करते. तर वरीचं जे तांदूळ असतं, वरीचा भात जसा आपण करतो तसं मम्मी वरीचं उपीट करते. तर ती आता मी खाणार आहे उपवासामुळे. तर बघू आपण आजचा दिवस कसं जातो. गाईस, हे आहे वरीचं उपीट जे मी आता खाणार आहे उपवासाला. यार मला पण शिकव ना हे करायला, तिकडे मी पण करत जाईन हे उपवासाचं. आता फक्त वरीचे मला वाटतं तांदूळ आहे, जिऱ्याची फोडणी आणि मिरचीची फोडणी आणि मीठ, आणि खूप टेस्टी लागतं. अँड येस, इथे बघू शकता माझा उपवास आहे म्हणून पप्पाने मस्त चिप्स आणलेले आहेत आणि श्रीखंड सुद्धा आणलेलं आहे. सो मी ते हेही खाणार आहे. गाईज, आज शिकत आहे भाकरी करायला. थांब जरा थांब. आता काय करलीस मला तर सांग ना. टाकू अगदी त्यात पाणी पीठ कशाने म्हणणार. हे असं जमत नाही आपल्याला, पण हे नॉर्मल भांड्यात गरम केलं तर तू. अगं गेलं ते पाणी. नॉर्मल भांड्यात गरम केलं तर काय होतंय? चालते की उकळलेलं पाणी टाकायचं थोडंसं. आणि मीठ मीठ नाही टाक. अगं मीठ दे. अगं मीठ नसतं टाक. अगं सपक लागतात भाकऱ्या त्या इकडे. मी एका व्हिडिओ मध्ये बघितलं होतं मीठ टाकायचं असतं. अगं दे ना. अगं नको. अगं थोडंसं दे की, टेस्टी लागतं भाकऱ्या त्या इकडे. मेरे हात की खा के देखो अभी. काय मीठ घातलंय गं? टमाट्याचं पीठ मळायचं ना. खरं एकदम कमी पाणी टाकून मग ते बुट्टीत का मळायचं नाही? जास्त झालं पाणी. हातावर हे पाणी घट्ट मळायचं पीठ. मम्मी मला येतं. बुट्टीत का मळायचं नाही ते सांग मला. अगं बुट्टीत कसं म्हणणार, परत मळायला लागते ना. हे मळून ठेवायचं आधी बाजूला आणि थोडं घेऊन मग चांगलं मळायचं. त्यामुळे त्याचं तिखटपणा गेलंय सगळं. उचलायचं नाही त्याला. थांब काढू नको आता. बघा लागेल. एक तर त्याला मळायला लागते सारखं चांगलं पीठ. तू मळली नाहीस पीठ. नाही उठत घे. अगं तू हापूशी घातला तर कसं उठेल? मी खातीये भाकरी, मस्त पिठलं आणि थोडासा कांदा. सो गाईस, पिठलं इज आवर फेवरेट. मला आणि आधी त्याला खूप आवडतं मम्मीच्या हातचं पिठलं. हे पण आवडतं, स्पेसिफिकली मिरची घालून तर खूपच जास्त. सो हे घरी आल्यानंतर असं लिटरली असं ही चव नाही भेटत. हां मम्मी,
समथिंग डिफरंट. भेटू आपण जेवल्यानंतर.